रोजच्या जीवनामध्ये निरोगी आरोग्य जगायचे असेल तर आपल्याला काही टिप्स माहीत असायला हव्या. अशाच आपण आज 41 किचन टिप्स पाहणार आहोत. टिप्स नंबर 1, हिरव्या भाज्या खाल्ल्याने एनिमिया होणार नाही. टिप्स नंबर 2, खजूर, डाळिंब आणि मोठी वेलची खाल्ल्याने म्हातारपण लवकर येत नाही. टिप्स नंबर 3, आपण काळे असो, गोरे असो, सावळे असो किंवा कितीही वय असो, सुंदर नसो किंवा असो, चेहऱ्यावर तेज राहण्यासाठी एक विलायची पाण्यात टाका, त्यातच खडीसाखर टाका, हे रात्रभर झाकून तसेच ठेवा. सकाळी प्यावे, सकाळी रिकाम्या पोटीच घ्या. हा उपाय 40 दिवस करून बघा, 100% फरक पडेल. 4, कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते. टिप्स नंबर 5, कुठल्याही भाजीला तर्री आणण्यासाठी गॅस मंद ठेवावा, त्यामुळे रंग आणि तरी छान येते. टिप्स नंबर 6, भाकरीचे पीठ जुने झाल्यावर भाकरी येत नाही, तर पीठ मळताना गरम पाणी वापरा. टिप्स नंबर 7, मासे खाताना काटा घशात अडकल्यास 1 ते 2 केळी खावीत. टिप्स नंबर 8, मसाले भात बनवताना लिंबाचा रस टाका, भात मोकळा फटफटीत होतो. टिप्स नंबर 9, केस पांढरे होत असतील, केस गळत असतील, कोंडा झाला असेल तर घरच्या घरी तेल बनवण्यासाठी 400 ग्रॅम तिळाचे तेल घ्यायचे, ते गरम करायला ठेवा. त्यामध्ये 2 कांदे बारीक कट केलेले, कलौजी, मेथीदाणे, जवस प्रत्येकी 2 चमचे आणि थोडा कढीपत्ता टाकून तेल अर्धे होईपर्यंत मंद गॅसवर उकळून घ्या आणि मग थंड झाल्यावर स्टोअर करा. याने तुमच्या केसांमधील अनेक समस्या दूर होतील. टिप्स नंबर 10, 2 संत्र्याची साल उन्हात वाळवून त्याची पावडर बनवा आणि त्यासोबत मुलतानी माती, बेसन पीठ, गुलाबजल मिक्स करून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवा. नंतर चेहरा धुवा. असे आठवड्यातून 2 वेळा केल्याने चेहरा उजळतो आणि चमकदार बनतो. टिप्स नंबर 11, तुरटीच्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील उवांचा नायनाट होतो. टिप्स नंबर 12, अळूची पानं खाल्ल्याने कॅन्सर आणि हृदयरोगापासून बचाव होतो आणि स्नायू बळकट होतात. टिप्स नंबर 13, तुमचे शरीर खूप बारीक असेल तर रात्री दुधात 2 चमचे मध मिक्स करून प्यावे. असे केल्याने तुमचे वजन वाढू लागेल. टिप्स नंबर 14, पायांना मुंग्या येण्याची समस्या असेल तर शरीराला जीवनसत्व बी ची पातळी वाढवणे आवश्यक आहे. म्हणून आहारात अंडी, चीज, दूध, मासे या पदार्थांचा समावेश करावा. त्यापासून B12 जीवनसत्व मिळते. 15, गुडघेदुखीसाठी फुटाण्याची डाळ मिक्सरला बारीक करून त्यात 1 ग्लास दूध, खजूर, थोडासा गूळ टाकून मिक्सरला बारीक करून त्याचा शेक बनवा. असे 15 दिवस घेतल्याने अशक्तपणा, गुडघेदुखीमध्ये तुम्हाला आराम मिळेल. टिप्स नंबर 16, मूळव्याधाची समस्या होत असेल तर रात्री 11 मनुके पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर रिकामी पोटी खावे. असे केल्याने मूळव्याधापासून आराम मिळेल. टिप्स नंबर 17, वजन कमी करण्यासाठी जिरे, ओवा, जवस, बडीशेप समप्रमाणात भाजून एकत्र पावडर करा. सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यामध्ये या. हळूहळू शरीरावरील चरबी कमी झालेली तुम्हाला फरक जाणवेल. टिप्स नंबर 18, प्रवासात उलटी होऊ नये म्हणून आवळा कँडी किंवा आलेपाक चघळल्याने उलटी, मळमळ थांबते. टिप्स नंबर 19, नाक सतत वाहत असेल तर वाफ घ्या. तसेच दिवसभरात कोमट पाणी प्या आणि याने नाक वाहण्याची समस्या कमी होते. टिप्स नंबर 20, तोंडाला वारंवार फोड येत असतील तर दहीचे सेवन करा. दह्यामध्ये कूलिंग इफेक्ट असतो, जो पोटाची जळजळ कमी करतो आणि झोपताना त्या जागेवर खोबरेल तेलाचा वापर करा. याने फोड नाहीसे होतात. टिप्स नंबर 21, मूळव्याधाची समस्या असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट दुधात 1 चमचा तूप मिसळून त्याचे सेवन करा. याने बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीपासून आराम मिळेल. टिप्स नंबर 22, मधल्या वेळेच्या भुकेसाठी भाजलेले चणे खायला हवेत. यामध्ये फॅट लो असतात, वजन नियंत्रणात राहते. यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते, दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि स्नायूंच्या बळकटीसाठी मदत करते. टिप्स नंबर 23, हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होत नाही. टिप्स नंबर 24, रोज नारळ पाणी आणि लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. टिप्स नंबर 25, उकडलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमची स्मरणशक्ती कधीही कमकुवत होत नाही. टिप्स नंबर 26, दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होतो आणि गर्भवती महिलांनी संत्र्याचे सेवन करावे. यामुळे जन्माला येणाऱ्या मुलांचा रंग निखळण्यास मदत होते. टिप्स नंबर 27, ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी नारळ पाणी प्यायला पाहिजे. टिप्स नंबर 28, वारंवार आजारी पडत असाल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी जिरा पाणी पिणे खूप फायदेशीर आहे.
त्यामध्ये तांबे, लोह, अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी, जास्त पोटॅशियम असतात. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. टिप्स नंबर 29. जे लोक म्हशीचे कच्चे दूध पितात त्यांना कंबरदुखीचा त्रास होत नाही. टिप्स नंबर 30. ज्यांचे वजन वाढत नसेल त्यांनी रोज तूप लावून गव्हाची चपाती खाल्ल्यामुळे वजन वाढते. टिप्स नंबर 31. कलिंगडचे नियमित सेवन करा, त्यामुळे किडनी स्टोन होत नाही. टिप्स नंबर 32. केस गळती होत असेल तर लिंबूचे साल 1 चमचा तूप टाकून मिक्सरला बारीक करा आणि तो लेप केसांना लावून ठेवा. 10 मिनिटानंतर केस धुवा, याने फरक जाणवेल. टिप्स नंबर 33. उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघेदुखीचा त्रास होतो. टिप्स नंबर 34. आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि तारुण्य टिकवण्यासाठीही खूप मदत करतो. त्यासाठी आवळा किंवा आवळ्याचे लोणचे जरूर खावे. टिप्स नंबर 35. नारळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत. तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. टिप्स नंबर 36. लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या खाल्ल्याने पोट साफ होते आणि रक्त पातळ राहते. टिप्स नंबर 37. जर तुमचे हाडे, गुडघे, कंबर दुखत असेल तर आहारात तीळ घ्यावे. टिप्स नंबर 38. फरशी पुसताना खडे मीठ टाकून पुसावे, यामुळे किडे आणि माशांपासून सुटका होते. टिप्स नंबर 39. खजूर मिसळून म्हशीचे दूध पिल्याने तुमची उंची लवकर वाढते. टिप्स नंबर 40. रात्री शांत झोप येत नसेल तर रोज रात्री झोपताना पायांना खोबरेल तेलाने मसाज करावा. टिप्स नंबर 41. जर सतत तुम्हाला चक्कर येत असेल तर काळे मीठ टाकून पाणी प्यावे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी किचन टिप्सबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.